15-20 दिवस नाही का भात खाल्लाय. रोज जवळजवळ 30-35 किलोमीटर चालणं आणि आपल्यासारख्या चपात्या पण नाहीत मिळत. भाताचा विषय नाही, खाण्याचा विषय नाही इथं. साहेब आले. हा पहिला प्रश्न त्यांचा मला लय भारी वाटतो बरं का. आम्हाला घ्या ब्लॉग मध्ये घ्या. तुम्ही ब्लॉग मध्ये नवीन दिवस, नवीन प्रवास, नवीन ठिकाण आणि नवीन माणसं. तर आता बरेच 2-3 दिवस झालं प्रवास चालू होता. थोडंसं काय कामानिमित्त बंद होतं, जरा धावपळ जास्त होती. तर आम्ही पोचलो भंडाऱ्यात. आता कसं आलो, काय आलो, अमरावती मार्गे गेलो. अमरावतीवरनं थोडं बहुत काम होतं, ते काम करत करत परत आता इकडे भंडाऱ्याला आलो आहे. तुम्ही पाहिलंच असेल यांना, अंगद. तर यांच्याविषयी काय तुम्हाला कळालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अंगद भाऊ, काय म्हणायचं, काय म्हणणं, कसं काय भंडारा वाटतंय काय? खूपच असं धावपळ झाली. 15-20 दिवस नाही का भात खाल्लाय. आणि आता आराम मिळतोय. आज कामावर गेलेलो नाहीयेत. रोज जवळजवळ 30-35 किलोमीटर चालणं आणि 3-4 वाजता भाताचं जेवण, संध्याकाळी परत भाताचं जेवण. हे आता नाही का असं स्वतःच्या क्षमतांच्या पलीकडे गेले सर. इकडे लोक भातच खातात ना. भाताचं जेवण जास्त. आणि आपल्यासारख्या चपात्या पण नाहीत मिळत. उगाच असल्या रोट्या मिळतात. दादांचं नाव काय मी विसरलो. सागर. आता हे सहप्रवासी ऐकले, सागर हे आपले एक नवीन सहप्रवासी आहेत. तर त्यांच्याकडनं आणि काय जाणून घेऊया. काय काय भंडाऱ्याविषयी, काय भाताचा तर विषय लय मोठा झाला की भात लय खात्यात. काय काय नाही, भाताचा विषय नाही, खाण्याचा विषय नाही. ऑफिशियल काम करतोय. काय होतं, प्रत्येक ठिकाणातलं वेगवेगळी मी लोक हा शब्द वापरतो. तर कसं असतं, आपण एखादं काम ज्या वेगळ्या भागात करत असतो किंवा जॉब करत असतो किंवा एखादा व्यवसाय करत असतो, तर तिथल्या लोकांच्या रुटीनमुळं आपलं सुद्धा रुटीन बिघडतं. म्हणजे आपल्याला त्यांच्या रुटीन प्रमाणे वागावं लागेल, त्यावेळेला ते ऍडजस्टमेंट होतं. बरोबर का? असंच म्हणायचं ना. तर काय आता इथले लोकांची पद्धती तशी आहे की बाबा नियोजन नसेल किंवा काय काय बघूया आता काय पुढं काय कसं होते. आपले मेन तुम्ही धाराशिवचे उमेदवार बघितला असेल. साहेब आले. हा पहिला प्रश्न त्यांचा मला लय भारी वाटतो बरं का. आम्हाला घ्या ब्लॉग मध्ये घ्या. तुम्ही ब्लॉग मध्ये आहातच, त्यात काही विषयच नाही. बरोबर. बोला, काय म्हणता. भंडाऱ्यामध्ये सर्वांची चर्चा झाली आणि असं ठरलं की आज पाहायला जायचं आहे अंभोरा ब्रिज. हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्याला स्टेट ऑफ आर्ट असंही म्हणलं जातं या अंभोरा ब्रिजला. अंभोरा येथील वैनगंगा नदीवर पूल नसल्यामुळं तेथील लोकांना भरपूर समस्या सामना करावा लागायचा. ती वैनगंगा नदी क्रॉस करून तिकडे जाणं येणं खूप अवघड काम होतं. त्यासाठी हा ब्रिज बांधण्यात आला आणि लोकांचा 60 किलोमीटरचा प्रवास हा कमी झाला. तर बरीच काय माहिती आहे ह्या ब्रिजविषयी, नक्की तुम्हाला पाहायला आणि ऐकायला आवडेल. चला तर मग पूर्ण माहिती घेऊया. जस्ट तुम्ही असं अंभोरा ब्रिजवर पोचला ना की ही जी प्रतिकृती दिसते ना, ती अमेरिकेतील लॉस एंजल्स या गोल्डन ब्रिजची प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे. आणि असं जस्ट हे लेफ्ट साईडला तुम्ही गाड्या उभा करू शकता, काय अडचण नाही. एकदम लेफ्ट साईडला गाडी उभी करून हे जे मध्ये ब्रिज दिसतोय, ह्या ब्रिजवरतून तुम्हाला वरती लिफ्टनी जाऊ शकता. तर घेऊया माहिती काय आहे, कसं गेलो. आपण पोहोचलोय अंभोरा ब्रिजवर. सहज असं फिरायला आलो की बाबा काय अंभोरा ब्रिज आहे, काय मला तर काय माहिती नाही. आपले मयूर दादांनी माहिती काढली, कारण की ज्या लोकांना वाचनाची सवय असते त्यांना पटकन लक्षात येतं कुठं काय. दादांनी काही एमपीएससीचा अभ्यास पण केलाय, त्यामुळे त्यांच्या नजरेतनं कुठली गोष्ट जात नाही. तर काय माहिती आहे म्हणजे काय. हा भारतातील पहिला केबल ब्रिज आहे ज्याला स्काय वॉकची सुविधा आहे. आणि हा जो ब्रिज आहे अंबोरा नावाने ओळखला जातो. आणि हे वैनगंगा नदी आहे. वैनगंगा नदी दाखवा त्यांना. ही वैनगंगा नदी आहे. महाराष्ट्रातील ज्या मोठ्या नद्या आहेत त्या मोठ्या नद्यांपैकी एक ही वैनगंगा नदी आहे. आणि ह्या वैनगंगा नदीवर हा अंबोरा ब्रिज आहे, जो की देशातील पहिला केबल ब्रिज आहे ज्याला स्काय वॉकची सुविधा आहे. आणि ह्या
ह्या ब्रिजवर स्कायवॉकची सुविधा आहे. त्याचबरोबर हा जो ब्रिज आहे हा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये हा ब्रिज आहे आणि आपण आत्ता या ब्रिजवर उभे आहोत. या ब्रिजवर सध्या आपण दुपारच्या वेळेमध्ये आहोत. या ब्रिजवर संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणचे जे लाईट आहेत त्या लाईट ऑन झाल्यावर येथील दृश्य खूप पाहण्यासारखं असतं. निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी ब्रिज असल्यामुळं आजूबाजूचे भंडारा जिल्ह्यात असतील किंवा विदर्भातील जे पर्यटक असतील ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. आणि आज आम्ही काही निवडणुकीच्या कामामुळं आम्हाला ह्या ब्रिजला भेट द्यायचा योग आला. हो का, सिंपल गोष्ट सांगायची म्हणलं ना तर पर्यटन स्थळ आहे एक नंबर बघण्यासारखं. तुम्ही भंडारा भागात आला तुमच्या पाहुण्यांना किंवा कशा काय कामानिमित्त आला तर भंडाऱ्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे. राहण्याचा योग आला तर राहण्याची सुविधा सुद्धा आहे. इकडं पाठीमागचा डोंगर बघू शकता तुम्ही. पण बाहेर फिरायला आल्यानंतर बघा आपल्या ब्रिजवर गाडीचा कसा नजारा वाटते. गाडीचे फोटो सुद्धा काढले पाहिजेत. आपली जी साथीदार आहे ती कशी दिसते बघा ब्रिजवर टाकाटाक. आज जरा वॉश नाही केली तर काय हरकत नाही, एकदम जबरदस्त. कसं काय वाटते तुम्हाला? काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काही ना काहीतरी पाहायला मिळते. प्रत्येकाचा नजाराच वेगवेगळे असते. बघा फोटो घेण्याची बघा कशी आहे काय. हा ब्रिज नाही असू दे, कसं 176 कोटी जाऊ दे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय माहिती आहे, आपण ज्या ठिकाणी जातो की नाही तर आपण सर्च करत नाही काय आहे काय नाही. सर्च करून बघायला काय, एक 20 किलोमीटर अंतरावर आलो आपण बघितलं बाबा ठीक आहे. आपल्याकडे असं वेगळं काय बघण्यासारखं आपल्याला भेटले का सांगा. एवढा मोठा ब्रिज वगैरे आपण बरेचसे बघितले तर ठीक आहे, छान आहे. तलाव मला वाटतं इथं होर्डिंग बिडिंग पण चालते. ज्याला ट्रॅव्हलिंगच करायचं आहे, ज्याला फिरायचंच आहे त्या लोकांसाठी काय हरकत नाही. आणि मला वाटतं इथे लिफ्ट आहे काय वर जाण्यासाठी, वरतून नजारा घ्यायचा. लिफ्ट पण आहे. तर तुम्हाला मुर्डेश्वरचा मी सुरुवातीला ब्लॉगिंग केलेली त्यावेळेला एक छोटा व्हिडिओ टाकलेला होता. मुर्डेश्वरला सुद्धा 20 मजली त्या मंदिरातून वर जायला लिफ्ट आहे. तशी काय सुविधा केलेली आहे. 16 किती मजली आहे काय, 16वा मजला आहे स्कायवॉक स्ट्रीट साईडची स्ट्रीट. आणि हे लाईट्स आहेत की नाही रात्रीच्या वेळी एकदम लाईट जबरदस्त दिसतात. मी ऑनलाईन बघितले रात्री हा फुल कसा दिसतो काय. आणि असं खूप मोठं तलाव म्हणलं तरी चालेल तळा टाईपमध्ये. बंधाऱ्यावरतीच हा म्हणजे पूल तयार केलेला आहे. एकदम मस्त जबरदस्त आहे. तर उडलं जे भाग आहे ना तिथं खोली कशामुळे आजूबाजूचा हे सांगतं रे की खोली काय असू शकते पाण्याची. इथं लोक नुसतं अंदाज काढू शकतात खोली. बघितलं का, सीधा चेहरा. दिस इज द पॉवर ऑफ अंगद. तिथे खोल नाहीये पाणी. किती माळ्यावर आहे? 15. इकडे फी काउंटर फी आहे 50 रुपये पर हेड 15व्या माळ्यावर जाण्यासाठी. नजारा पाठीमागचा कसा दिसतो तुमच्या लक्षात येत असेल. आपली हवा गाडी तिकडे लावलेली आहे, लांब दिसते. दोन्ही चायनामध्ये तुम्ही तो ग्लास ब्रिज बघितला असेल तर त्यातला एक छोटासा 3-4 फुटाचा भाग त्यांनी तयार केला आहे. वरतून पूर्ण एकदम मुंग्या एवढ्या छोट्या छोट्या गाड्या दिसतात. आणि 15व्या मजल्यावरून तर नजारा अप्रतिम नजारा दिसतोय. पूर्ण ब्रिज दिसतोय. जसं काय वाटते की आपण परदेशातच आलो आहे. नक्की तुम्ही भंडारा जिल्ह्यात आला तर नक्की इथे एकदा व्हिजिट देऊन जावा.
आता वाटत पडल्या वाटते सगळे. आपल्या तिकडे जायचंय देवळात पण जायचंय. चहा किती पहिला मला किती वेळ चालू असतो संध्याकाळी 11 वाजेपर्यंत संध्याकाळी. रात्री लाईट बीट जबरदस्त दिसत होत. काढ की फोटो. आता फोटो काढ की असं. टॉयलेटची सुविधा आहे. वरती जायला कदाचित वरती आहे. काय काय हाच तो अंगद चालत निघालेला ना तो. रे फोटो काढायला गेला. हा मला काय म्हणायचं नेमकं की आपण ज्या परिसरामध्ये येतो फिरायला तर नेहमी तिथं चहा पाणी नाश्ता जेवण केलं पाहिजे. कारण की त्या परिसरात व्यवसायाचे काय म्हणायचं त्यांना काहीतरी आपलं वृद्धी होईल, रोजगार उपलब्ध होईल आणि आपण काहीतरी चांगलं बघून गेल्यामुळं तिथं काहीतरी देणं आपलं लागतं. त्यामुळे काही ना काहीतरी दिलं पाहिजे. नुकताच आपण आलो किंवा आंबोरा ब्रिज पाहिला. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ज्या भागात फिरायला जाता तर नक्की तिथं थांबून चहा जेवण जे काय उपलब्ध आहेत ते घ्या. कारण की तिथल्या भागात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. कारण की ते आशेने बसलेले असतात बाबा पर्यटक येतात बघतात त्यांना पण आनंद वाटतो आणि त्यांच्यात पण वृद्धी झाल्यावर नेक्स्ट टायमाला कसं ह्या बदल घडत जातात. बाबा नेक्स्ट टायमाला आला तुम्ही तर अजून चांगल्या हॉटेल्स अजून चांगल्या सर्व्हिसेस मिळतील. बरोबर. आणि त्यांनाही उत्साह वाटतो की बाबा पर्यटन आल्यामुळे. नेहमी आता आमच्या भागात पण पर्यटन आहे की आमच्याकडे पण काही पर्यटक आले जेवण खाणं केलं आम्हाला पण आनंद वाटतो. बरोबर आहे. तुम्हाला दादा जाणवलं का तिथे 176 चला हे असं इकडे छोटस दुकान आहे. तो ब्रिज दिसतोय. आला तर नक्की चहा घ्या. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. नाश्ता करा काही करा. आमच्या भागातल्या सारखं दिसतंय. डोंगर बिंगर जबरदस्त आहे. आता वाहतूक वाढली. हो घेतला का